कोणत्या वॉर्डमध्ये आहोत? मोहम्मदवाडी चौक. अच्छा, इलेक्शन लागलं आहे माहिती आहे का? माहिती. काय वाटतं 8 वर्ष इलेक्शन नव्हतं, काय विकास सुविधा झाल्या नाहीत किंवा काय विकास व्हायचं? पाहिजे तेवढं नाही झालेलं. रोड मध्ये बायपास नाही झालेला, चौकात लय गर्दी होती. जे मागील नगरसेवक होते त्यांच्याकडून कामं झाले नाही असं आहे का? की काम झाली पण जसे पाहिजे तसे नाही ना झाले. रोडची ह्याची नाही झाली. मेन मुद्दा म्हणजे इथं चौकातून बाहेरून बायपास करायला बाहेर. हा? नगरसेवक आहे, तू काही विषयच घेत नाही. ह्याने कुणी नगरसेवकनीच हे काम केली पाहिजे. आपण बोलून काय फायदा? मग आता तुमची समस्या काय काय मांडणार आहे त्यात? आता इलेक्शन येत आहे 15 तारखेला आहे, हा, काय म्हणून जाणार मदर येणाऱ्या? अहो ही सगळी रस्ते जाग्यावर राहिलेत. सांगा, खोलायचं पण त्या रस्त्याला करायचं कोण? अच्छा, बायपास. मग आता जे नवोदित येत आहेत त्यांना संधी देणार की जे चालू आहे त्यांना संधी देणार परत? अहो डीपी रोड व्हायला पाहिजेत. डीपी रोड झाले न झाला तर तुमचं कायमचाच काय फायदा नाही. नाही नाही नाही, आणि ट्रॅफिक होतंय का? ट्रॅफिक रोजच जालमाच आहे. बरं, जे नवीन इच्छुक आहेत किंवा जे उभा राहत आहेत त्यांना संधी देणार का पहिल्यांदा संधी देणार परत? नाही ना, आम्ही काय बोलून फायदा आहे? जे उच्च घेते त्याला तर नगरसेवकचं पद द्यायला पाहिजे. कार्यक्षम नसल्यामुळं हे सगळं घडते. नाही नाही, आता जे जुने आहेत ज्यांनी तुम्ही विश्वास ठेवला त्यांनी कामं झाले असं म्हणताय, म्हणजे नवीन इच्छुक येत आहेत, खूप नवीन चेहरे आहेत, त्यांच्यातून तो विश्वास आहे का? मग नवीन कामं करतात का आल्या? कुठं काम का सगळं म्हणजे डुप्लिकेटच चाललंय. काल नगर दाखवायचं एक आणि करायचे. अच्छा अच्छा, चाल. पण अजून काय येतं तुमचं? काय वाटतं मोदवाडीमध्ये काय समस्या किंवा तुमचं? भरपूर समस्या आहेत. अच्छा फक्त बोगस सर्वे बोगस सगळं. अच्छा, पाहिलं ना तुम्ही ती लाईट दाखवत काय फायदा आहे? बोलून काही काय फायदा फायदा नाही. तुम्हीच मतदान केल्यावर निवडून आलात ना ते. निवडून आल्यात पण तुम्ही नुसतं निवडून येऊन काय फायदा याच्यात? ह्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. हा? आज 10 वर्ष झालं डीपी रोड पाडलेले का नाही डीपी होत? तुम्ही गेलं तिथं मग तुम्ही अडवताय. पाण्याचा प्रश्न सोडवलाय का आता? पाण्याचा प्रश्न पण सोडवलेला नाही. जागी जागी जाते पाणी पेते, जागी काहीच नाही. नवीन टाक्यांमध्ये पाणी आले का? नाही नाही, अहो हे 15 वर्ष सगळं जिंकून माल येतो तीच खाऊन टाकीत. हा, पाणी नाही आलेलं टाक्यात. पाणी नाही अजून टाकीत. काय आश्वासन दिलं का बाबा आता येईल नंतर? नाही आश्वासन पण नाही दिलेलं. चेहरा बघता एकाच कुटुंबाचे नाव खूप दिसतात, इच्छुक किंवा चालू. ते कसं वाटतं गणितलं? सगळ्यांना संधी मिळाली. अच्छा, कारण कुटुंब आम्ही बघतोय नाव आणि नाव सेम दिसत आहेत पण पक्ष वेगवेगळे आहेत. माणूस चेंज व्हायला पाहिजे. अच्छा, मग नवीन चेहरा संधी असून इच्छा आहे. नवीन तरुणांना वाव मिळायला पाहिजे. उभे आहे तो कुठला वार्ड आहे त्याचा? आता पुणे मोहम्मदवाडी उंडरी वार्ड हा 41. अच्छा अच्छा, इलेक्शन लागलं आहे, इथले उमेदवार माहिती आहे आपल्याला कोण कोण आहेत काही? तसं इथं लय इच्छुक उमेदवार आता इच्छुक आहे नगरसेवक होण्यासाठी. बरं, जे मागील होते नगरसेवक काही हा. कामं झाली आहेत का? काही आहे, काही समस्या आहेत? काय वाटतं आपल्याला? तसं आधीचे होते त्यांनी केली तशी कामं, पण आता परत बरेच वर्ष निवडणुकात आपल्याला 8 आता परत वर्षानंतर. हो, आता इथून पुढे बघू काय होईल. तर नवीन चेहरा संधी देणार उमेदवारवाले का जुने आहेतच कंटिन्यू करणार? हो, आमचं तर अजून नवीनच कोणतं निवडून यावं असं चाललंय, बघू आता काय होईल ते. अच्छा, बरं, अजून काय समस्या आहेत आणि काय सुधारणा असं त्यांच्याकडून इच्छा आहे? ट्रॅफिक होते का? पाण्याची समस्या आहे का इथं? पाण्याची रस्त्याची लय समस्या आहे इथं. रस्ते कायम ट्रॉफिक आहे इथं. कधी जाम झालं, ट्रॅफिक जाम राहते. कायम ट्रॉफिक जाम, जवळ तासभर ट्रॉफिक जाम जे असतं. इथं पाहतो आम्ही इच्छुकामधून एकाच घरातले दिसत आहेत अण्णावाचे तरी. हा, कसं वातावरण वाटतं ते बघता? तसे बरेच जण इथं असे इच्छुक आहे, सगळे एकाच घरातले असल्यामुळं कळत नाही कोणाला हे करावं. ओके, आपण आता प्रभाग क्रमांक 41च्या मोहम्मदवाडी उंडरी या प्रभागात आहे. मोहम्मदवाडी गावात इलेक्शन लागलं आहे, कसं वाटतंय कोणतरी वातावरण इथलं? इलेक्शन लागलेलं आहे, वातावरण जोरात आहे, पण प्रभागाचा विकासच नाही. अच्छा, म्हणजे नवीन इच्छुक आहेत त्यांना संधी भेटेल का? जुने आहेत ते परत कंटिन्यू होतील? कसं माहितीये का दादा, आज नवीन असो किंवा जुना असो, पळणारा प्रतिनिधी पाहिजे.
काम झालं पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. विनाकारण आपलं प्रतिनिधित्व मिळालंय, मग आपलं हे करा, अशा पद्धतीचं नको. नागरिकांच्या हिताचा प्रतिनिधी पाहिजे. एकूण आता वातावरण बघितलं कालचं जे भाजपाने जे राजकारण केलं आहे ते कसं वाटतं, त्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मी काय कुठल्या पक्षावरती टीका नाही करणार किंवा काय टीका टिप्पणी न करता मला एकच म्हणायचं, कुणी येऊ द्या, आपल्यातला येऊ द्या आणि आपल्या प्रभागाचा विकास करणारा येऊ द्या. नाही टीका नाही, पण एक असं ना मत आपलं की बाबा पुण्यात जे चाललं वातावरण की आम्हीच कमळ फुलवणार किंवा आम्ही हे करणार, त्याला कसं टॅकल करतील लोक? काही कसं आहे माहितीये का, कमळ कुणीही बोलू द्या, काट्या अजित दादाच मारते. 30 वर्ष झालं गाव कशात गेलं. कोण वाटते ते कोणाचा विश्वास तुमचा वाटतं? कोण रोड आहे ना, डीपी रोड पहिले काय 15 वर्ष नगरसेवक असून पण त्यांनी ना मशानभूमीचा रोड त्या आमदार फंडातून कलेश्वर घुलेने केला. मशानभूमीत प्रयत्न यायचं म्हणलं ते ना लोक ठेसाळायची काय, म्हणून आम्ही साऱ्या गावाने ठरवलं की त्यावेळेस भाऊला संधी, कारण 25 वर्ष निष्ठावंत कार्यकर्ता काम करणारा जरी पदावर नसताना पाटलाच्या आमदार फंडातून कामं केली. त्यांच्याच घरातले लोक आहेत नगरसेवक, त्यांनी काही कामं केली नाही का? राहू त्या सगळे आपलेच आहे, काय काम करणारा उमेदवार पाहिजे. यावेळेस ही जुनी आहे ना, सगळं आंबलेलं कालवण झालंय, ही सगळी घालवणार आहे जनतेला आहे ना. मीच कार्यकर्ताच आहे, माझा भाऊ पण आहे, कोण तो स्वतः आता संजय गुले तात्या न चुलता लागतो. मागच्या वेळेस आम्ही त्याच काम केलं, तो कशातच नसतो. यावेळेस यांना संधी देणार तुमचं समज नाही? अहो आता 50-52 60ला संधी देऊन उपयोग आहे का? हा, आणि मनात लोकांच्या कोण एकमत भाऊला देणार काय? आणि सुशिक्षित